नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण 12वी बायोलॉजीचा जो चॅप्टर चालू आहे तो मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आणि ह्या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे डीएनए चे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये खास करून कोणत्या कोणत्या डीएनए आणि आरएनएचं शुगर कंपॅरिझनचे स्ट्रक्चर पाहिलेले आहेत. नायट्रोजन बेसचे स्ट्रक्चर पाहिलेले आहेत आपण. ॲडेनाईन म्हणजे काय, ग्वायनिन म्हणजे काय, सायटोसाइन म्हणजे काय, त्याच्यानंतर युरॅसिल, थायमिन, त्याच्यामध्ये प्युरिन कोणतं आहे, पिरिमिडिन कोणतं आहे ते पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला काय पाहायचं आहे तर जेनेटिक मटेरियल. आता आपण जेनेटिक मटेरियलवर डिस्कस करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला आपण डिस्कवरी ऑफ जेनेटिक मटेरियल पाहिलं आहे. त्याच्यामध्ये खास करून जेनेटिक मटेरियलचा जेव्हा शोध लागत होता तेव्हा वेगवेगळ्या सायंटिस्टचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट पाहिलेले. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण ग्रिफिथ एक्सपेरिमेंट पाहिला, त्याच्यानंतर आपण हर्सेचेस, त्याच्यानंतर एव्हरी मॅक्लॉइड, हे 3 एक्सपेरिमेंट पाहिले. आणि त्या 3 एक्सपेरिमेंटमधून आपल्याला खास करून तिथं एका बॅक्टेरियावर स्टडी केली होती. तो बॅक्टेरिया म्हणजे दुसरा कोणी नाही, डिप्लोकोकस निमोनी. ह्या बॅक्टेरियामध्ये असं आढळून आलं की जेनेटिक मटेरियल हे काय आहे, डीएनए. मग थोरली असं कन्सिडर करण्यात आलं अकॉर्डिंग टू हिस्ट्री किंवा अकॉर्डिंग टू व्हेरियस एक्सपेरिमेंट हे कन्सिडर करण्यात आलं की जेनेटिक मटेरियल हे काय आहे, डीएनए. आणि ऑब्विसली मॅक्झिमम याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय, डीएनए. बट इन सम व्हायरसेस, काही व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल हे डीएनए नसून काय आहे, आरएनए. आता बेस्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये टोबॅको मोझाईक व्हायरस, TMV म्हणतो त्याला शॉर्ट फॉर्म. टोबॅको मोझाईक व्हायरसमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते काय, आरएनए. त्याचप्रमाणे आणखी एक हा व्हायरसच आहे जो बॅक्टेरियाला लागण होतो. नीट लक्ष द्या, व्हायरस जो बॅक्टेरियाला लागण होतो आणि बॅक्टेरियाला खाऊन टाकतो. जरी व्हायरसेस बॅक्टेरियापेक्षा छोटे असतील तरी काही व्हायरसेस बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये घुसतात आणि त्याच्यानंतर त्या बॅक्टेरियाच्या सेलचे जे काही आतमधलं जेवढं काही आहे त्याची जी काही जेनेटिक मटेरियल आहे, अगोदर त्याची जी रेप्लिकेशन मशिनरी आहे त्या रेप्लिकेशन मशिनरीला स्वतःचं काम करायला होतं. म्हणजे ते बॅक्टेरियाचं रेप्लिकेशन करत नाहीत. ड्यू टू एंट्री ऑफ व्हायरस किंवा ड्यू टू एंट्री ऑफ जेनेटिक मटेरियल ऑफ व्हायरस, त्या बॅक्टेरियामधलं जी जेनेटिक मशिनरी आहे जी खास करून रेप्लिकेशन करण्यासाठी वापरली जाते, ती रेप्लिकेशन मशिनरी बॅक्टेरियाचं रेप्लिकेशन न करता व्हायरसचं रेप्लिकेशन करते. अशा प्रकारे त्या बॅक्टेरियल सेलमध्ये कशाची संख्या वाढते, व्हायरसची संख्या वाढते आणि फायनली मग ती बॅक्टेरियल सेलचं लायसिस होतं, ब्रेकडाऊन होतं. आणि अशा व्हायरसेसला जे बॅक्टेरिया लागतात त्याला म्हणतात बॅक्टेरियोफेग. बॅक्टेरियोफेग नावातच आहे बॅक्टेरिया इटर, म्हणजे बॅक्टेरियाला खाणारा. म्हणजे आरएनए व्हायरस असलेला, आरएनए जेनेटिक मटेरियल असलेला आणखी एक व्हायरस आहे, दॅट इज क्यूबी बॅक्टेरियोफेग. क्यूबी बॅक्टेरियोफेग आणि टोबॅको मोझाईक व्हायरस या दोघांमध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे ते आरएनए. म्हणजे नो डाऊट डीएनए आणि आरएनए हे जेनेटिक मटेरियल. फक्त डीएनए हे मॅक्झिमम सगळीकडे आहे. इन सम व्हायरसेस, काही व्हायरसेसमध्ये आरएनए ही जेनेटिक मटेरियल आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघू, डिफरन्स काय, डीएनए आणि आरएनए मध्ये बदल काय. तर सगळ्यात महत्त्वाचा बदल आपल्याला मागची जर आपण स्ट्रक्चर पाहिले तर त्या स्ट्रक्चरवर कळेल. खास करून शुगरचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, रायबोज शुगर आणि डिऑक्सी रायबोज शुगर, तर त्या शुगरमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं ही शुगर कोणती आहे, रायबोज म्हणजे किती कार्बन आहे, 5 कार्बन आहे, म्हणजे पेंटोज शुगर आहे. आणि या 5 कार्बनमध्ये सेकंड कार्बनवर OH ग्रुप आहे. जर सेकंड कार्बनवर, त्या शुगरच्या सेकंड कार्बनवर जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर त्या पेंटोज शुगरला आपण काय म्हणतो बाळांनो, रायबोज. आणि ही असते आरएनए मध्ये. तिथंच आपण डीएनएच्या बाबतीत विचार केला तर डीएनए मध्ये सेकंड कार्बनवर OH ग्रुप नसते, फक्त हायड्रोजन असते, म्हणजे लॅक्स ऑक्सिजन. म्हणजे अशा प्रकारे रायबोज शुगरमध्ये सेकंड कार्बनचा जो OH ग्रुप आहे त्या OH ग्रुपपैकी ऑक्सिजन कमी होतो आणि ती शुगर बनते डिऑक्सी रायबोज, जी की डीएनए मध्ये असते. म्हणजे मेजर फरक डीएनए आणि आरएनए मध्ये पेंटोज शुगरमध्ये सेकंड पोझिशनला OH ग्रुप हा आरएनए मध्ये असतो आणि OH ग्रुपच्या ऐवजी हायड्रोजन हा सेकंड पोझिशनला कशामध्ये असतो, डीएनए मध्ये असतो. हा एक मेजर फरक आहे. म्हणजे OH ग्रुप फक्त कोणामध्ये आहे,
RNA मध्ये सेकंड पोझिशनला, DNA मध्ये OH ग्रुप नाही. बरोबर. आणि ड्यू टू धिस OH ग्रुप RNA बिकम रिॲक्टिव्ह. म्हणजे RNA थोडंसं अनस्टेबल होते लक्षात. म्हणजे हा हायड्रॉक्सिल ग्रुप फ्री आहे याच्याकडे आणि ड्यू टू दॅट हायड्रॉक्सिल ग्रुप नाउ धिस RNA इज रिॲक्टिव्ह अनस्टेबल कॅटालायटिक फॉर्म. म्हणजे तो आता अनस्टेबल आहे लक्षात. एनिवे तिथंच आपण DNAचं कंपॅरिझन केलं तर DNA मध्ये सेकंड पोझिशनला OH ग्रुप नाही, म्हणून आता हा DNA स्टेबल आहे. दुसरा फरक काय DNA आणि RNA मध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं हे शुगर बाबतीत झालं. आता नायट्रोजन बेसिसच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर DNA मध्ये युरॅसिल नसते. युरॅसिल हा जो नायट्रोजन बेस आहे तो फक्त RNA मध्ये असतोय. कशामध्ये नसते? DNA मध्ये असते. सॉरी, युरॅसिल हा फक्त RNA मध्ये असतो आणि DNA मध्ये नसतो. तिथंच आणखी एक बदल आहे. थायमिनच्या बाबतीत जर बोलायचं गेलं, थायमिन हे फक्त DNA मध्ये असते, RNA मध्ये असते. हा एक फरक झाला. त्याच्यानंतर आपण बघू जेनेटिक, जे काही जेनेटिक मटेरियल आहे बाळांनो, ह्या जेनेटिक मटेरियलचे काय कॅरेक्टरिस्टिक असले पाहिजेत, म्हणजे जेनेटिक मटेरियल कसं असलं पाहिजे. तर जेनेटिक मटेरियलची कॅरेक्टरिस्टिक बघत असताना बघा, इट शुड हॅव कॅपॅसिटी टू रेप्लिकेट विथ मिनिमम एरर. आता बघा, जेनेटिक मटेरियलमध्ये सगळ्यात महत्त्वाची कॅपॅसिटी असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे. कशाची? की त्यानं रेप्लिकेशन झालं पाहिजे. तर रेप्लिकेशन म्हणजे काय आपल्याला झालं नाही आणखी, तरी पण रेप्लिकेशन म्हणजे काय? ढोबळपणानं डुप्लिकेट तयार करणे. लक्षात. आपण जे काही कॉपी पेस्ट करत असतो लक्षात, म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज आला, तो मेसेज लगेच फॉरवर्ड करतो, चला डुप्लिकेट तयार. लक्षात. म्हणजे जो मेसेज आहे तोच आपण डुप्लिकेट करून पाठवत असतो, फॉरवर्डेड. तशा प्रकारे म्हणजे एका DNA मॉलिक्यूल म्हणजे एका जेनेटिक मटेरियल त्याच्यापासून त्याच्यासारख्याच दुसऱ्या दोन जर मॉलिक्यूल तयार करत असेल तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो रेप्लिकेशन. आणि जेनेटिक मटेरियलमध्ये सगळ्यात महत्त्वाची ही ॲबिलिटी की कॅपॅसिटी असली पाहिजे की दॅट जेनेटिक मटेरियल शुड हॅव कॅपॅसिटी टू रेप्लिकेट. म्हणजे त्याला रेप्लिकेट करता आला पाहिजे, स्वतःची डुप्लिकेट कॉपी तयार करता आली पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट विथ मिनिमम एरर. एरर म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्रुटी जे आहे ते कमीत कमी असल्या पाहिजे. मिनिमम एरर सोबत जेनेटिक मटेरियल मस्ट हॅज टू बी रेप्लिकेट. पहिली कॅरेक्टरिस्टिक. दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय? जेनेटिक मटेरियल शुड बी केमिकली अँड स्ट्रक्चरली स्टेबल. जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल कसं असलं पाहिजे? त्यानं केमिकली आणि स्ट्रक्चरली, त्याचं स्ट्रक्चर पण आणि त्याचं केमिकल कंपोजिशन हे दोन्ही स्टेबल असले पाहिजे. केमिकली आणि स्ट्रक्चरली ते कसं असलं पाहिजे? स्टेबल असलं पाहिजे. तिसरं कॅरेक्टरिस्टिक काय? इट मस्ट हॅज टू बी अंडरगो. त्यानं म्हणजे कशामध्ये अंडरगो? म्युटेशन झालं पाहिजे. इट मस्ट हॅज टू अंडरगो म्युटेशन. यांच्यामध्ये म्युटेशन झालं पाहिजे. आणि जर म्युटेशन झालं तरच व्हेरिएशन येतील. व्हेरिएशन आलं तरच काय होईल? इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती, म्हणजे बदल. परसिस्टंट म्हणजे बदल हा खूप स्लोली होतो. लक्षात. म्हणजे डायरेक्टली ह्या जेनेटिक मटेरियलमध्ये काय मस्ट हॅज टू बी म्युटेट, म्हणजे त्याला म्युटेशन झालं पाहिजे विच इज फॉर द इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनला त्याची मदत होईल. त्याच्यानंतर इट मस्ट हॅज टू बी एक्सप्रेस ॲक्युरेटली इन द फॉर्म ऑफ मेंडेलियन कॅरेक्टर. आता मेंडेलियन कॅरेक्टर म्हणजे काय? आपल्याला जी पहिला चॅप्टर आहे आपला जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स, हा चॅप्टर आणखी झालेला नाही. लक्षात. म्हणजे जीन मधला जो बेसिक चॅप्टर आहे तो आहे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? तर मेंडलच्या सांगण्याप्रमाणे काय, तर एखादा जीन, एखादा ट्रेट एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये गेलं की दॅट मस्ट हॅज टू बी एक्सप्रेस. त्यानं स्वतःला एक्सप्रेस केलं पाहिजे. लक्षात. म्हणजे अशा प्रकारे जेनेटिक मटेरियलमध्ये ॲक्युरेटली एक्सप्रेस केलं पाहिजे. ॲक्युरेटली. लक्षात. म्हणजे त्यानं त्याचे जे काही कॅरेक्टर आहे ते ॲक्युरेटली. लक्षात. टॉल आणि डॉर्फ मेंडलने घेतलेले आहेत. टॉलला त्यानं कॅपिटल टी आणि डॉर्फसाठी स्मॉल टी एक्सप्रेस केले. कॅपिटल टी आलं म्हणजे त्यानं ॲक्युरेटली टॉलच एक्सप्रेस केलं पाहिजे, आणि स्मॉल टी आलं की त्यानं डॉर्फ म्हणजे बुटका हे दाखवलं पाहिजे. म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये सगळ्यात महत्त्वाची कॅपॅसिटी काय असली पाहिजे? इट मस्ट हॅज टू बी एक्सप्रेस, म्हणजे स्वतःबद्दल सांगितलं पाहिजे ॲक्युरेटली. बरोबर. तुम्ही जेव्हा परीक्षेत एखादा MCQला क्वेश्चन आला नीटला, काय टोबॅको मोझाईक व्हायरस मध्ये कोणतं जेनेटिक मटेरियल असते, RNA का DNA? मग तुम्ही एक्सप्रेस केले, ॲक्युरेटली एक्सप्रेस केले पाहिजेत. लक्षात. म्हणजे तिथून चुका होता कामा नये. म्हणजे तुम्ही त्यावेळेस काय सांगितलं पाहिजे? टोबॅको मोझाईक व्हायरस मध्ये कोणतं जेनेटिक मटेरियल आहे, RNA का DNA? तर RNA. म्हणजे तशाच प्रकारे जेनेटिक मटेरियल स्वतःकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्युरेटली एक्सप्रेस केली पाहिजे. लक्षात.
हे झालं जेनेटिक मटेरियलची काय कॅरेक्टरिस्टिक. आता आपण कंपॅरिझन करू डीएनए आणि आरएनए मध्ये ह्या इकडल्या कॅपॅसिटी जी काही कॅरेक्टर आहेत का नाहीत. ओके, मूव टू द कंपॅरिझन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ डीएनए अँड आरएनए. आरएनए आणि डीएनएच्या प्रॉपर्टीजचं आपण कंपॅरिझन करू. आता हे कंपॅरिझन करत असताना सगळ्यात पहिला पॉइंट बेस पेअरिंग कॉम्प्लिमेंटरी आहे का. आता बेस पेअरिंग कॉम्प्लिमेंटरी आपल्याला शिकवलेलं आहे. काय बेस पेअरिंग कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग म्हणजे बेस पेअरिंग ही अशी आहे ज्याच्यामध्ये एका स्टँडवरला नायट्रोजन न्यूक्लियोटाइड दुसऱ्या स्टँडवरल्या न्यूक्लियोटाइड सोबत नायट्रोजनची बेस पेअरिंग करतो. नायट्रोजन बेसची पेअरिंग आहे लक्षात. आपण डीएनएच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर डीएनए मध्ये ॲडेनाइन पेअर्स विथ थायमिन. डीएनएच्या बाबतीत मी आता डीएनए बद्दल लिहितोय. डीएनए मध्ये जी बेस पेअरिंग आहे ती कॉम्प्लिमेंटरी अशी आहे की एका स्टँडवर जर ॲडेनाइन असेल तर दुसऱ्या स्टँडवर काय असणार थायमिन. आणि यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असणार. किती असणार 2 हायड्रोजन बॉन्ड. ही बेस पेअरिंग आणि कॉम्प्लिमेंटरी आहे. एवढंच नाही, जर ग्वानिन असेल तर डीएनए मध्ये सायटोसिन. ही कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर डीएनए मध्ये आहे. असंच आरएनए मध्ये आहे का. आरएनएच्या थायमिनच्या ठिकाणी आरएनए मध्ये फक्त यूरॅसिल आहे. आणि लक्षात सेम डबल बॉन्डच आहे. ग्वानिन सायटोसिन सेम आहे. म्हणजेच आरएनए ॲज वेल ॲज डीएनए मध्ये बेस पेअरिंग आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ॲडेनाइन आला की डीएनए मध्ये थायमिनच येणार. आरएनए मध्ये ॲडेनाइन आला की त्याला कॉम्प्लिमेंटरी यूरॅसिलच येणार. डीएनए आणि आरएनए मध्ये ग्वानिनला कॉम्प्लिमेंटरी कोण येणार सायटोसिनच येणार. लक्षात. हे झालं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आणखी एक रिझन हे प्रॉपर्टी काय रेप्लिकेबल. दॅट जेनेटिक मटेरियल हॅज टू बी रेप्लिकेबल. डीएनए रेप्लिकेशन होते का होते. आरएनएचं रेप्लिकेशन होते का तर होते. लक्षात. डीएनए ॲज वेल आरएनए दोघांचं रेप्लिकेशन होते. म्हणजे पहिली प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे की त्यांच्याकडे बेस पेअरिंग कॉम्प्लिमेंटरी आहे आणि त्यांनी रेप्लिकेशन करू शकतात. ओके, मूव टू द नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज केमिकली आणि स्ट्रक्चरली स्टेबल आहे का. तर आपण याच्यावर डिस्कस केलेलं आहे आत्ताच. तर केमिकली आणि स्ट्रक्चरली स्टेबल आहेत का याच्या बाबतीत जर यांच्यामध्ये केमिकल आणि स्ट्रक्चर मध्ये थोडासा बदल झाला तर होते काय. If there is any change in the chemical and the structure of the genetic material that leads to change in the physiological role. म्हणजे त्याचा जो काय फिजियोलॉजिकल रोल आहे जे जे कॅरेक्टर एक्सप्रेस करते त्याच्यामध्ये तो बदल होतो. आपण याच्यामध्ये बेस्ट आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. ग्रिफिथ एक्सपेरिमेंट म्हणजे आपण काय केलेलं आहे आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन ह्या दोघांचा आपण वापर करून माईस आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन असे दोन हे घेतलेले का लक्षात. माईसला आर स्ट्रेनची जी बॅक्टेरिया आहे त्याचे इन्फेक्शन केल्यानंतर काय झालं होतं माईसला न्यूमोनिया झाला होता का तर नाही. एस स्ट्रेनचं दिल्यानंतर झाला होता का तर झाला होता लक्षात. पण त्याच एस स्ट्रेनला आपण जर हिट किल केलं लक्षात हिट न जर त्याला किल केलं तर हिट किल्ड एस टाईप दिल्यानंतर त्याच्यामुळे सुद्धा न्यूमोनिया झाला नाही. हिट किल्ड एस टाईप आणि आर टाईपचं मिक्स केलं आणि ते दिल्यानंतर न्यूमोनिया झाला. इट मीन्स दॅट याचाच अर्थ असा आहे की हिट किल्ड एस टाईपमध्ये देर इज समथिंग दॅट हॅज ॲबिलिटी टू चेंज जेनेटिक मटेरियल ऑफ आर टाईप आणि त्या आर टाईपला त्याने चेंज केले कशामध्ये एस टाईपमध्ये. आणि जर अशा प्रकारे जेनेटिक मटेरियलच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा केमिकलमध्ये चेंज झाला तर त्याचा फिजिओलॉजिकल रोल बदलेल. म्हणजे आर टाईपचं रूपांतर एस टाईपमध्ये झाल्यानंतर ऑब्व्हियसली इट बिकम्स कसं होईल डिसीज म्हणजे त्याच्यामुळं त्या माईसला डिसीज होईल. लक्षात. एनी चेंज इन द केमिकल और स्ट्रक्चर ऑफ जेनेटिक मटेरियल लीड्स टू चेंज इन फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे आता समजा अनाटॉमी म्हणजे काय स्ट्रक्चर काय फिजिओलॉजी म्हणजे त्याचं काम काय लक्षात. जेनेटिक मटेरियल स्वतःचं एक्सप्रेशन बदलेल लक्षात. तिथेच आपण आरएनएचा विचार केला तर आरएनएला सेकंड पोझिशनला OH ग्रुप आहे म्हणून त्याला रिॲक्टिव्ह आहे. लायबल आहे म्हणजे ब्रेक होऊ शकते अँड इझिली डिग्रेडेबल म्हणजे त्याचं पटकन डिग्रेडेशन होऊ शकते तुकडा होऊ शकते तुटू शकते आणि कॅटालायटिक आहे म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये मदत करू शकते. म्हणजे हा ऍक्टिव्ह मॉलिक्यूल आहे आरएनए. तिथेच आपण स्कोप फॉर दुसरा पॉईंट बघू स्कोप फॉर म्युटेशन. स्कोप फॉर म्युटेशनच्या बाबतीत जर बोलायचं केलं तर म्युटेशन हे स्लो झालं तर इव्हॉल्युशन होऊ शकते. बदल जो होणारा जेनेटिक मटेरियलमध्ये तो हळूहळू झाला तर इव्हॉल्युशन होऊ शकते लक्षात. म्हणजे इव्हॉल्युशन ही स्लोली झालं पाहिजे म्युटेशन हे स्लोली झालं पाहिजे
सो दॅट इव्हॉल्युशन विल बी ॲक्युरेटली. आलं लक्षात. म्हणजे एनिवे जर त्यांच्यामध्ये म्युटेशनची ॲबिलिटी आहे का. म्युटेशन म्हणजे काय तर चेंज इन जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलमध्ये जर चेंज होत असेल तर त्याला काय म्हणतो बाळांनो म्युटेशन म्हणतो. आलं लक्षात. आता म्युटेशन हे स्लोली झालेलं चांगलं. डीएनएच्या बाबतीत काय तर डीएनए हा स्टेबल आहे. आलं लक्षात. म्हणजे तो केमिकली स्ट्रक्चर स्टेबल आहे. त्याच्यामध्ये जरी म्युटेशन होत असेल तर ते हळूहळू होते. पण तेच आपण आरएनएच्या बाबतीत जर बघायला गेलो तर आरएनए मध्ये सुद्धा म्युटेशन होते. जेनेटिक मटेरियल त्याचे काही सिक्वेन्स आहे तो आदला बदल. जे म्युटेशन होणे म्हणजे दुसरं तिसरं काय नाही बाळांनो. त्याच्यामधले जे काही बेस पेअरिंग आहे ह्या बेस पेअरिंग मधली जी काही सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स बदलली. सिक्वेन्स बदलली म्हणजे म्युटेशन झालं. जे की डीएनए मध्ये इझिली पॉसिबल नसते आरएनए मध्ये ते इझिली पॉसिबल आहे. ड्यू टू प्रेझन्स ऑफ सेकंड कार्बनवर OH ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुप सेकंड कार्बनवर आहे म्हणून आरएनए इझिली म्युटेशन होते. ड्यू टू दॅट त्याच्यावरूनच आपण व्हायरसेसमध्ये जर आपण विचार केला तर व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल आरएनए असते आणि दॅट आरएनए हॅज ॲबिलिटी म्हणजे त्या व्हायरसेसचं जे काही जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये म्युटेशन होते आणि इझिली फास्टली त्यांनी त्यांचं जेनेटिक मटेरियलमध्ये म्युटेशन होऊन इव्हॉल्व्ह होतात. नवीन व्हायरस तयार होतो. याचं बेस्ट उदाहरण कसं आहे त्याचं कोरोना व्हायरस आहे बघा. कोरोना व्हायरस हा जवळजवळ 7वी 8वी पिढी आहे लक्षात त्या कोरोना व्हायरसची लक्षात. आणि ह्या कोरोना व्हायरसमध्ये काय झालेलं आहे तर कंटिन्युअस म्युटेशन होत गेलेलं आहे. आजचा कोविड-19 जो 2019चा व्हायरस आलेला आहे त्याच्यामध्ये जास्त रॅपिड इव्हॉल्युशन होईल, जास्त रॅपिड म्युटेशन होऊन तो स्वतःला अडॉप्ट करून घेतलेला आहे. त्याच्यावर कसल्याच प्रकारचं औषध आणखी नाही. सध्याला आपण व्हॅक्सिन सर्च करत आहोत लक्षात. आणि ह्या व्हॅक्सिनमध्ये फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज अशा वेगवेगळ्या फेजेस असतात लक्षात. एनिवे सांगायचं तात्पर्य आपलं एवढंच आहे की डीएनए मध्ये म्युटेशन स्लो होते आणि आरएनए मध्ये म्युटेशन फास्ट होते. तर का तर डीएनए मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू आरएनए लक्षात. आरएनए मध्ये सेकंड कार्बनला OH ग्रुप आहे म्हणून आरएनए हा इझिली म्युटेशन होते, फास्टली म्युटेशन होते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल व्हायरसेसमध्ये पटकन जेनेटिक मटेरियल बदलते आणि व्हायरस पटकन स्वतःला बदलून घेतात, अडॉप्ट करून घेतात. एनिवे नेक्स्ट पॉईंट बघूत आपण. शुड एक्सप्रेस इटसेल्फ म्हणजे जेनेटिक मटेरियल स्वतःहून एक्सप्रेस केलं पाहिजे. मिनरलिंग कॅरेक्टरमध्ये जसं कॅपिटल टी आलं की टॉल, स्मॉल टी आलं की डॉट तशा प्रकारे ह्या जेनेटिक मटेरियलनं स्वतःहून एक्सप्रेस केलं पाहिजे. तिथं जर एक बेस्ट आपण जर पाहिलं तर आरएनए एक्सप्रेस करायला पटकन येते. आरएनए डायरेक्टली कोड फॉर प्रोटीन लक्षात. तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस आल्यावर ते कळेल लक्षात. प्रोटीन सिंथेसिसमध्ये तुम्हाला जर पाहायला गेलं तर आरएनएचा कोड डायरेक्ट प्रोटीन तयार करतो. पण तिथंच डीएनएच्या बाबतीत थोडीशी कमतरता अशी आहे. डीएनए डायरेक्टली प्रोटीन सिंथेसिस करत नाही. त्यानं आरएनए मशिनरीचा मदत घेते म्हणजे प्रोटीन सिंथेसिस मशिनरीची मदत घेते आणि प्रोटीन सिंथेसिससाठी लागतात आरएनए. आता इथं नॉन जेनेटिक आरएनए लागतात. कोणते इथं नॉन जेनेटिक आरएनए mRNA, tRNA आणि sRNA लक्षात. म्हणजे अशा प्रकारे इथं mRNA, rRNA आणि tRNA लक्षात. M म्हणजे मेसेंजर आरएनए, tRNA म्हणजे ट्रान्सफर आरएनए, rRNA म्हणजे रायबोसोमल आरएनए. ह्या सगळ्याची एक कंपोजिट स्ट्रक्चर तयार होते, एक मशिनरी तयार होते. दॅट मशिनरी इज युजफुल फॉर प्रोटीन सिंथेसिस. म्हणजेच डीएनएला काय करावं लागेल mRNA तयार करावं लागेल आणि mRNAची प्रोटीन तयार. अशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिस मशिनरी ही आरएनएच्या आजूबाजूला जाईल. अराउंड आरएनए म्हणजे आरएनए कंपल्सरी लागते फॉर द पर्पज ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजेच जे काही एक्सप्रेशन होते डीएनए आणि आरएनएच्या बाबतीत तर ते डीएनए डायरेक्टली एक्सप्रेस करत नाही आणि आरएनए हे डायरेक्टली एक्सप्रेस करते लक्षात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट काय म्हणते डीएनए आणि आरएनए हे दोन्ही ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत आपल्या जेनेटिक मटेरियलचे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ह्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक त्यांनी सॅटिस्फाय करतात. डीएनए ॲज वेल ॲज आरएनए म्हणजे जेनेटिक मटेरियलच्या ज्या काही कॅरेक्टर आहेत ते डीएनए आणि आरएनए सॅटिस्फाय करतात, फुलफिल करतात लक्षात. तरी पण आपण जर अभ्यास करत असताना डीएनए ही मोर स्टेबल आहे आणि फंक्शन फॉर स्टोरेज ऑफ जेनेटिक मटेरियल. म्हणजे डीएनए हे मोर स्टेबल असल्यामुळं, जास्त स्टेबल असल्यामुळं दॅट डीएनए हॅज ॲबिलिटी टू स्टोअर जेनेटिक मटेरियल. म्हणजे स्वतःकडे त्याला जेनेटिक मटेरियल वेळ चांगल्या प्रकारे स्टोअर करू शकते. म्हणजे त्या जेनेटिक मटेरियलचं स्टोरेज जर बेस्ट कोण करत असेल तर ते डीएनए करते बिकॉज इट इज स्टेबल. वेअर ॲज आरएनए सुद्धा काय
फंक्शन वेल करते म्हणजे त्यानं काम चांगलं करू शकते. म्हणजे काय करू शकतं त्यानं ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक मटेरियलचं ट्रान्समिशन RNA मध्ये इझी होते. या लक्षात. फंक्शनली वेल इन ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक मटेरियल. तर हे झालं बाळांनो कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ DNA आणि RNA. तर आजच्या व्हिडिओ पुरतं एवढं मर्यादित आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया तर RNA म्हणजे काय, RNAचे प्रकार म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण रेप्लिकेशन म्हणजे काय आणि प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय पुढच्या पार्टकडे जाऊया. तर आज आपण इथं थांबूयात बाळांनो. त्याच्या नोट्स काढा आणि मला पाठवा. थँक्यू.